तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव परी माया योगे जीव दसे आले म्हणून माझेची मी नव्हती माझेची मज नोळखती अहम ममता भ्रांती विषयांध झाले। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेल्या ओव्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय क्रमांक 7 आणि 7व्या अध्यायातील ओवी क्रमांक 66-67 या ओवीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव परी माया योगे जीव दशे आले म्हणून माझेची मी नव्हती माझेची मज नोळखती अहम ममता भ्रांती विषयांध झाले। अर्थात भगवंत म्हणतात या सृष्टीमध्ये जे जे काय दिसतंय त्याचा निर्माता हा भगवंत आहे। नुसता निर्माता भगवंत नाही तर भगवंत म्हणतात माझे ते अवयव आहेत। प्रत्यक्ष सृष्टीतील प्रत्येक ठिकाणी कार्य करणारच तो भगवंत आहे। सत्ताच त्या भगवंताची आहे। फक्त काय झालं माहितीये का आम्हाला त्या भगवंताचं विस्मरण का झालं तर माया योगे मायेच्या अधीन झाल्यामुळे आम्हाला भगवंताचं विस्मरण झालं आहे की नाही। मीपणा ज्या ठिकाणी निर्माण झाला कर्तृत्व आपलं स्वतःवर ज्या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी सगळं संपलं जात आहे। अहंकार निर्माण होतो ना। अहंकार निर्माण झालं की देव काय कोणाचीच ओळख राहत नाही बरं का कोणाचीच ओळख राहत नाही। एकदा अहंकार निर्माण झाला की अहम ममता त्या ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणून मग काय झालं मी म्हणून मनुष्य वावरायला लागला कार्य करायला लागला। भगवंताचं विस्मरण झाल्या कारणाने विषयांध झाला। ओवीवर अर्थपूजा बांधण्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या बेहरे गावातील हे शेलार परिवार आणि शेलार परिवाराच्या ताई कैलासवासी सोनाली गोपाल शेलार ताईसाहेबांना सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अतिशय अल्प काळामध्ये अल्प वयामध्ये वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी ताईंनी तुमचा आमचा निरोप घेतला। दुःखद असं निधन झालं ताईंचं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खर तर आमचे गोपाळ बाबा गोपाळ गणू शेलार आणि मंजुलाबाई गोपाल शेलार या दोन्ही उभयतांना ही 5 मुलं सुदाम दादा असतील रवींद्र दादा असतील वैशरीताई असतील उज्ज्वलाताई असतील आणि आमच्या कैलासवासी सोनालीताई या 5 मुलांचं संगोपन त्या आई वडिलांनी केलं। त्यांना सांभाळण्याचं काम केलं त्यांना प्रेम देण्याचं काम केलं आणि आपल्या कुटुंबामध्ये कार्य करत असताना आपल्या समाजामध्ये कार्य करत असताना जर खऱ्या अर्थानं आपण निरीक्षण केलं तर आई वडिलांना ही सर्वच मुलं प्रिय असतात सगळीच मुलं आवडते असतात बरं का। आई वडील हे सर्वांवर सारखं प्रेम करत असतात सगळीच मुलं आई वडिलांना आवडते असतात। पण आपण जर निरीक्षण केलं ना घरामध्ये जे लहान असेल त्याच्यावर विशेष प्रेम असते बरं का। घरामध्ये जे लहान असेल त्याच्यावर आई वडिलांचं विशेष प्रेम असते आणि त्याच्याही जर पलीकडे पाहायचा विचार केला आपण तर एखाद्या घरामध्ये जर आजारी मुलं असेल अपंग मुलं असेल अधू मुलं असेल तर त्याच्यावर विशेष प्रेम असतं आई वडिलांचं। विशेष म्हणजे स्वतःवर जेवढे प्रेम करत नाहीत ऐका स्वतःची जेवढी काळजी घेत नाहीत तेवढी काळजी त्या मुलाची किंवा त्या मुलीची आई वडील घेत असतात। स्वतःच खाण्यापिण्याकडे लक्ष नसते त्या आई वडिलांचं विशेष त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष असतंय। एकदा काय
त्यांचं खाणं पिणं झालं की ते आई वडिलांचं पोट आपोआप भरत आहे. बोलतात पण ते, माझ्या मुलीने एकदा खाल्लं ना, माझ्या मुलीच्या पोटामध्ये 2 घास गेले ना की माझं पोट भरलं समजा. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना ही 5 भावंड, 5 मुलं गुण्या गोविंदाने नांदत होती या घरामध्ये, गुण्या गोविंदाने कार्य करत होती बरं का. भावांमध्ये आणि बहिणीमध्ये बघा कसं प्रेम असते. एखाद्या वेळी जर एखादं चॉकलेट मिळालं ना तर ती बहीण पहिले भावाची वाट बघत असते, माझ्या दादाला द्यायचं आहे. घरामध्ये जर काही खाऊ आणलं तर ती बहीण बिचारी दादाची वाट पाहत असते, भावाची वाट पाहत असते. आम्ही सगळी जण एकत्र बसून आणि वाटून खाऊ, सगळ्यांना मिळालं पाहिजे. साधं उदाहरण आहे, एखादी कोंबडीची पिली असतात बघा, लहान लहान ती पिली चरत आहेत, म्हणजे दाणे वेचत आहेत बरं का. एकत्र अशी 4-5 पिली ती दाणे वेचतायत. दाणे वेचता वेचता त्या 4-5 पिल्यांमधून एखादं पिलं जर कावळ्याने घेऊन गेला बरं का, त्यांच्याही जीवाला लागतंय, त्या कोंबडीच्याही जीवाला लागतंय आणि पाहणाऱ्याच्या तुमच्या आमच्या सारख्या जीवाला लागतंय. इथे फरक एवढाच आहे की त्या पिलाला उचलून नेणारा कावळा दिसतो, इथे आमच्या ताईला उचलून नेणारा काळ दिसत नाही, काळ दिसत नाही. 15 वर्षापर्यंत, 15-16 वर्षापर्यंत ताईने आनंदाने कार्य केलं, आपल्या जीवनाचा आनंद घेतला, आपल्या आयुष्याचा आनंद घेतला. पण कोण काळ येईल कायचं याचा न कळे की भरवसा या विचाराने, या उक्तीप्रमाणे 16व्या वर्षी, 16-17व्या वर्षी ताईंना लकव्याचा प्रकार झाला, आजार झाला. आणि मग ज्या वेळेला तो आजार झाला त्यावेळेपासून घरातले आई वडील असतील, भाऊ असतील, बहिणी असतील, कुटुंबातील सगळे व्यक्ती असतील, एकच धावपळ झाली, आमची ताई बरी झाली पाहिजे, आमच्या ताईला बरं वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे आमच्या ताईला. मी कुठेही गेलो तरी स्वाभिमानाने सांगत असतो की आम्ही आई वडिलांच्या सेवेमध्ये कमी पडतो हे मान्यच केलं पाहिजे. कारण आमच्या घरामध्ये एकदा का एखादा वृद्ध माणूस असेल, वृद्ध आई असेल, वृद्ध बाबा असतील, वयस्कर झाले असेल, त्यांना काही होत नाही, त्यांना काही करता येत नाही, अशी अवस्था निर्माण झाली की त्या वृद्धांकडे माणसाचं दुर्लक्ष झालं जात आहे. ऐका, ज्याच्या घरात आम्ही राहतोय, ज्याची शेतीवाडी आम्ही राबतोय, ज्याच्या आशीर्वादाने आम्ही कार्य करतोय, आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी, वाढवणारी, घडवणारी ती आमची आई वडील. पण जेव्हा निकामी होतात ना, जेव्हा वृद्ध होतात ना, जेव्हा कुठल्याही प्रकारचं कार्य त्यांच्याकडून घडत नाही ना, त्यावेळेला आम्ही मान्य करतोय की ते आई वडिलांची मुलं सेवा करण्यात कमी पडतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. आई वडिलांचा त्याग बघा काय असतो मुलांसाठी. आई वडिलांनी मुलांची सेवा किती वर्ष करावी, किती वर्ष करावी. 18-20 वर्ष आजाराने ग्रासलेली आमची सोनाली ताई 18-20 वर्ष आई वडिलांनी, भावांनी, भावजायांनी, बहिणींनी, कुटुंबाने सेवा केली. आणि नुसती सेवा नाही केली, शेवटपर्यंत त्या आजारातून मुक्त व्हावी, मोकळी व्हावी म्हणून औषध उपचारांच्यातही काही कमी पडले नाहीत, डॉक्टर उपचारातही काही कमी पडले नाहीत. कोणी सांगावं आमच्या ठिकाणी नेल्यानंतर ताईला बरं वाटेल, तिथे त्यांनी घेऊन जावं. ते आजार असेल, जो काही औषध असेल त्या आजारासाठी तो औषध त्यांनी उपलब्ध करावा, जेणेकरून कुठेतरी आमच्या ताईला फरक पडावा. म्हणून या शेलार परिवाराने पाहिजे तेवढे प्रयत्न केलेत. कारण प्रत्येकाला वाटतंय ना, माझी 4 मुलं ज्याप्रमाणे आमच्या डोळ्यापुढे खेळतात, बागडतात, संसार करतात, चांगल्या प्रकारे राहतात, त्याप्रमाणे माझ्या लाडक्या 5व्या मुलीने पण राहावं ना. वाटतंय ना आई वडिलांना, घरातल्यांना वाटतंय, भावांना वाटतंय, अरे आम्ही ज्याप्रमाणे राहतोय, जगतोय, वागतोय, आमच्या जीवनाचा आनंद घेतोय, आमच्या ताईला जगण्याचा अधिकार नाही का, आमच्या ताईने ते कार्य करू नये का. बहिणींनाही वाटतंय ना, आम्ही जर संसारामध्ये रममाण झालेलो, आम्ही जर आमचा संसार करतोय तर आमच्या ताईने का करू नये, आमच्या ताईने का तिच्या आयुष्याचा आनंद घेऊ नये.
प्रत्येकाला वाटत असतंय आणि प्रत्येक जण त्यासाठी खऱ्या अर्थानं जिथे जिथे कोणी सांगावं तिथे तिथे माझ्या ताईला बरं वाटावं, फरक पडावा म्हणून ते सगळ्या प्रकारचे उपाय करून झाले. शेवटी आपल्या हातात काहीही नाही, आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्या आजाराशी संघर्ष करता करता, त्या आजाराला सामोरे जाता जाता वयाच्या 32व्या वर्षी 3 मार्च 2025 रोजी ताईंनी तुमचा आमचा निरोप घेतला. बरं का, मृत्यू तर प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे. बरं का, जन्म झालेला आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे. नवे नवे जन्मताच मृत्यू आपल्या बरोबर आहे, जन्मताच मृत्यू बरोबर आहे आपल्याला, तो कधीही कोणाला सोडत नाही. ज्या लोकात आमचा जन्म झालेला आहे त्या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक. या दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय, शास्त्र सांगतात. पण खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना जर विचार केला तर आमच्या हातात काय आहे? काय आहे आमच्या हातामध्ये? जन्म आपल्या हातात आहे, मृत्यू आपल्या हातात आहे, राहिलेलं मधलं आयुष्य तरी. उद्याचं नियोजन बाबा आपण रात्री करतोय झोपताना, उद्या मला अमक्या अमक्या ठिकाणी जायचंय, तयारी करतोय अमुक ठिकाणी जाणार, तेवढ्याच कुठला तरी निरोप येते अमुक ठिकाणी मला जायचंय. नियोजन केलेलं विस्कटलं जात आहे. आमच्या जीवनाचं नियोजन आम्ही करत असताना काही वेळेला ज्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग करतोय, नियोजन करतोय, त्याच वेळेला होईल, त्याचप्रमाणे होईल असंही नाही. बरं का, जन्म आमच्या हातात नाही, मृत्यू आमच्या हातात नाही. मधलं आयुष्य जर पाहायला गेलं तर मधलं आयुष्य सुद्धा आमच्या नियोजनाप्रमाणेच होईल असंही नाही, आमच्या नियोजनाप्रमाणेच होईल असंही नाही. मग या जन्म मृत्यूच्या मधल्या काळामध्ये, अर्थात या आयुष्यामध्ये आम्हाला काय करायचंय, कसं जगायचंय, कसं वागायचंय, आत्मा गेल्यानंतर त्याची ओळख करून देतात सगळे. अंतरात्मा निघून गेल्यानंतर प्रस्तुत ओवीतून भगवंत आपल्याला काय म्हणतात, तैसे भूत जात सर्व हे माझेची किर अवयव. पण ही ओळख आम्हाला कधी करून देतात? अंतरात्मा निघून गेल्यानंतर चौघांच्या खांद्यावर जाताना बोलतात राम नाम सत्य आहे. जे सत्य आहे ते राम असताना स्वीकारा, जे सत्य आहे तो आत्मा राम असताना स्वीकारा, जे सत्य आहे ते सत्य आपल्या आतमध्ये असताना स्वीकारा. नाही स्वीकारता येत त्याला कारण काय? आमच्या भोवती आवरण निर्माण झालेली आहे. आवरण आम्हाला खाण्यातलं कळतंय, संत्रीचं आवरण काढल्याशिवाय आतल्या काचऱ्या आम्हाला खाता येत नाही, आतलं गर आम्हाला खाता येत नाही. बरं का बाबा, केळं हातात घेतल्यानंतर ते केळ्याची साल काढल्यानंतर त्यातला गर आम्हाला खाता येत नाही, हे खाण्यातलं आम्हाला कळतंय. किती कसाही तो अज्ञानी शेतकरी असू द्या, किती अज्ञानी असू द्या, शेतावरून आणलेलं भात पहिले राईस मिल मध्ये नेणार, त्याला भरडणार आणि मग घरी आणून शिजवून खाणार. तांदूळ आणल्याबरोबर तसंच तसं भात तो शिजवणार नाही, त्याला माहिती आहे वरचं टरफल काढल्याशिवाय ते धान्य आमच्या काही उपयोगाचं नाही किंवा खाता येणार नाही. जसं खाण्यातलं आम्हाला कळतंय तसं आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना जे मायेची आवरणं आल्यात ना, ती आवरणं ती पटलं बाजूला करता आली पाहिजे. आम्ही जिथे कार्य करतोय, ज्या ठिकाणी आम्ही जगतोय वागतोय, त्याच ठिकाणी आम्हाला सांभाळणार आहे, चालवणार आहे, पण आम्ही त्याला शोधायला बघा कुठे जातोय. निखारा आहे एखादा, तो आतमध्ये जिवंत आहे, इंगळ, पण त्याच्या वरती काय आलेलं असतं माहितीये का? राख जमा झालेली असते. ती राख जमा झाल्यामुळे आम्हाला काय वाटतंय माहितीये का? तो निर्जीव आहे. बरं का, राख जमा झाल्यामुळे आम्हाला वाटतंय निर्जीव आहे, पण जेव्हा आम्ही ती फुंकर मारून राख बाजूला करतोय ना, तेव्हा त्या निखाऱ्याचं खरं रूप आम्हाला पाहायला मिळतंय. तसंच आमच्या आतमध्ये सगळं आहे, जे आम्ही बाहेर शोधतोय ना, ब्रह्मांडी ते पिंडी, पिंडी ते ब्रह्मांड, जे ब्रह्मांडामध्ये आम्ही शोधतोय ते आमच्या आत आहे.
तीर्थक्षेत्री जे शोधायला आम्ही जातोय ते आमच्या आत आहे, ते आम्हाला सामर्थ्य देत आहे बेहेऱ्यापासून पंढरपुरापर्यंत जाण्यासाठी, बेहेऱ्यापासून आळंदीपर्यंत जाण्यासाठी, बेहेऱ्यापासून श्री क्षेत्र काशी या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला ते सामर्थ्य देत आहे. आम्हाला तीर्थाचे देव कळतात पण नेणारा देव कळत नाही, हे दुर्भाग्य आहे. आम्हाला मंदिरातले देव कळतात पण आमच्या घरापासून मंदिरात नेण्यासाठी जो सामर्थ्य देतोय तो देव आम्हाला कळत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे, हे आमचं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून मग त्याची ओळख जर आम्हाला घ्यायची तर आम्ही काय करायचंय, पहिले फुंकर मारून ती आलेली राग बाजूला करायचंय. नये डोळे धुरे भरोणे राहू, नका डोळे धुरे भरोणे राहू, ते बाजूला करता आली पाहिजे ती राग. एकदा राग बाजूला केली म्हणजे मायेची पटळ जी काही आलेली आहेत, आवरण जी काही आलेली आहे ती बाजूला केली की निश्चित ते देव कसा आहे, तो ब्रह्म कसा आहे याची ओळख आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. सत्य काय आहे याची ओळख आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. ते आधी पण आहे, मध्ये पण आहे आणि अंती पण आहे. आधी मधी अवसान अखंड आहे, ते येतही नाही आणि जातही नाही. ते ब्रह्म आहे, ते देव आहे, ते तत्व महत्त्व आहे, ते महत्भूत आहे. मडकं कशापासून तयार करतोय बरं आपण? मातीपासून. मडकं घडण्याच्या आधी काय आहे? ती माती आहे बरं का. मडकं घडलं तरी सुद्धा ती काय आहे? मातीच आहे. आणि मडकं फुटलं तरी त्याचं रूपांतर कशामध्ये होतंय? मातीमध्येच होतंय. फक्त मडकं घडलं, मडकं फुटलं हे आमच्या डोळ्याने दिसतंय. ज्या वेळेला मी आत्मज्ञानाने बघू ना त्यावेळेला आधी मधी आणि अवसान मातीच आहे, फरक नाही. देह आला देह गेला, एखाद्या देहाचं रूपांतर दुसऱ्या देहामध्ये झालं, येतही नाही आणि जात नाही. तो धारण करणारा, तो सांभाळणारा. शर्ट सफेद घातला काय, लाल घातलाय काय, काळा घातला काय, निळा घातला काय, घालणारा शर्ट घालणारा बदलत नाही. शर्ट बदलला म्हणजे व्यक्ती बदलली का? सफेद शर्ट घातला काय, त्याने लाल शर्ट घातला काय, तो काढून काळा घातला काय, तो काढून निळा शर्ट घातला काय, चौकडीचा घातला काय, शर्ट बदलला म्हणजे व्यक्ती बदलली का? तसं देह बदलला म्हणजे देव बदलत नाही. देह बदलला म्हणजे सत्य जे शाश्वत रूप आहे ते बदलत नाही, जे सत्य आहे ते बदलत नाही, ते असतच असे सर्व काळ. त्याची एक ओळख करून देत असताना या ज्ञानेश्वरीमध्येच माऊलींनी एक दृष्टांत दिलेला आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. आमच्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 3 प्रकार पडतात, 3 अवस्था पडतात 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये. एक म्हणजे लहानपण आहे, तरुणपण आहे आणि म्हातारपण आहे. लहानपणातून तरुणपणात गेला म्हणजे देह बदलला नाही, देहाची अवस्था बदलली. म्हणून तर लहानपणी बघितलेला माणूस तरुणात बघितला ना की आपण लगेच ओळखतो, तुला लहानपणी बघितलं होता. देह बदलला नाही म्हणून ओळखला. तारुण्य अवस्थेतून वृद्ध अवस्था प्राप्त झाली म्हणजे देह बदलला का? अवस्था बदलली, देह बदललेला नाही. म्हणून तर तरुणपणामध्ये एखाद्याला बघितलेला डायरेक्ट वृद्धपणात बघितल्यानंतर लगेच ओळखतो, अरे तरुण असताना तुला बघितलं होता मी, आज आपली भेट झाली. अवस्था बदलते, देह बदलत नाही. तसं एखाद्या देहामध्ये जर तो भगवंत कार्य करत असेल, त्या देहातलं कार्य संपलं म्हटल्यानंतर पुढे कर्माप्रमाणे, विचाराप्रमाणे देह बदलत असतो. देव कधी बदलत नाही, देव कधीच बदलत नाही. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, तैसे भूत जात सर्व हे माझीची किर अवयव. फक्त प्रत्येकाने स्मरणात ठेवायचं आहे, मी देव आहे. काय कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. अंतरीचा भगवंत जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, आत्मा पांडुरंग. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहेरिते. ज्या ठिकाणी देव नाही ना ते इंद्रिय, ती जागा, ती त्वचा आमची कार्य करत नाही.
कार्य करत नाही, समजायचं देवाचं अस्तित्व नाही त्या ठिकाणी. पण ज्या ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे, नखापासून केसापर्यंत, चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिविणा, देखावी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुकून, माणसाची देव चालवी अहंता, मिची एक करता म्हणून नये, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. सर्व कार्य त्याच्या अधीन आहे ना. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जे जगाते चालिता. सूर्याला सुद्धा कार्य करण्यासाठी सामर्थ्य देणारा तोच भगवंत आहे. अपाला सुद्धा, तेजाला सुद्धा, आकाशाला, वायूला सुद्धा कार्य करण्यासाठी सामर्थ्य देणारा तोच भगवंत आहे, जो भगवंत तुम्हा आम्हाला कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतो. वेगळं रूप नाही, वेगळं रूप नाही. साधं उदाहरण आहे, प्रत्येकाचे देह वेगवेगळे आहे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार. त्या भगवंताने बनवलेली ही मडकी, ही घट कशी आहेत, वेगवेगळी आहेत ना. एकदा घेतलेला साचा परत वापरला नाही बाबा त्यांनी, म्हणून कोणी बोलू शकत नाही तुमच्या सारखीच आमची मूर्ती, तुमची मूर्ती ना आमची मूर्ती सेमच. या मूर्त्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचे डोळे वेगवेगळे आहेत, डोळ्याचा आकार वेगवेगळा आहे, डोळ्याचा रंग कदाचित वेगवेगळा असेल, पण डोळ्यातून दिसणारी वस्तू मात्र प्रत्येकाला एकच दिसते ना. ही बॉटल पाण्याची आहे ना, काय भले रात्री घेतली असेल त्याला पण आता पाण्याची दिसणार आहे. एखाद्याने वेगळं पाणी ग्रहण केलं असेल, एखाद्याने वेगळं पाणी जरी पिलं असेल ना, तरी सुद्धा त्याला ही पाण्याचीच बॉटल दिसणार आहे, त्याला वेगळी काही दिसणार नाही. डोळे वेगळे आहेत, डोळ्याचा आकार वेगळा आहे, रंग वेगळा आहे, पण डोळ्यातून दिसणारी वस्तू मात्र एकच दिसते, कारण डोळ्यातून पाहणारा भगवंत एक आहे. तुम्ही काळ्या माणसाच्या अंगावर उकळलेलं पाणी ओतलं काय नाही, गोऱ्या माणसाच्या अंगावर उकळलेलं पाणी ओतलं काय, काय तुमची स्किन, तुमची त्वचा वेगळी आहे, पण स्पर्श घेणारा भगवंत एकच आहे ना. म्हणून दोघांना चटकेच बसणार आहे. काळा गोरा हा आमच्या दृष्टीला दिसणारा भेद आहे, पण स्पर्श घेणारा भगवंत एकच आहे ना. तो भगवंत काय म्हणतात, माझीची कीर अवयव. म्हणून कोणीही, कोणताही देह, कोणताही माणूस वाईट नाही. ऐकताय ना, वाईट म्हणू शकतो का आपण माणसाला? माणसाला काय आपण वाईट म्हणू शकतो? प्राण्या पक्ष्यांपेक्षा प्रत्येक मनुष्य श्रेष्ठ आहे, प्रत्येक मनुष्य श्रेष्ठ आहे. आणि म्हणून जन्माला घालताना भगवंतानी कुठेही भेद केलेला नाही. केलेला आहे नाही, कुठेही भेद केलेला नाही. भेद आला आमच्याकडे बरं का, जन्माला घालताना भगवंताने भेद नाही केला. आणि म्हणून माणूस कोणताही वाईट नाही. जन्माला घालताना प्रत्येक जण आवडत असतो, घरच्यांना तर आवडतो, पण शेजाऱ्यांना सुद्धा आवडतोय. एखाद्या बाळाला शेजारच्या काकूने यावं, हातात घ्यावं, 2-4 पप्प्या घ्याव्यात, घेऊन घरी जावं आणि उलट त्याच्या आईला सांगावं, ताई तुम्ही तुमचं घरातलं आवरा, तोपर्यंत मी तुमच्या बाळाला खेळविते, मी तुमच्या बाळाला घेऊन जाते. आणि ती खेळवत असते, घेऊन जात असते बरं का, आनंदाने त्याला तास 1.5 तास खेळवते मस्त की ती, तोपर्यंत त्याची आई पण इकडे आवरत असते बरं का. लहानपणी जी त्या बाळाला घेऊन जायची ना, खेळवायची ना, जो बाळा तिला आवडायचा ना, आज 10-15 वर्षानंतर तेच काकू बोलते, अख्ख्या आळीमध्ये 1 नंबर डांबरट पोरगा असेल ना. माणूस वाईट नाही, माणसाचे गुण वाईट आहेत, माणसाची कर्म वाईट आहेत, माणसाचे विचार आचरण बरं का, माणसाचे विचार वाईट आहेत. आणि मग हे कशावर अवलंबून आहे? भगवंत तर म्हणतात माझीची कीर अवयव. मग विस्मरण का झालं आम्हाला? हे सगळे आले ना, पटलं वरती, आवरण सगळे आली की नाही? ही आवरण सगळे आल्यामुळे मूळ तत्व आमच्याकडून बाजूलाच राहिलं, मूळ तत्व बाजूला राहिलं. विषयांचं आवरण तयार झालं, वासनेचं आवरण तयार झालं, सगळ्यात मोठं मायेचं आवरण तयार झालं. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम म्हणतात, नको नको मना गुंतो माया जाळी. मायेच्या जाळामध्ये आम्ही अडकलेलो आहोत.
माईच्या जाळामध्ये आम्ही एवढे गुंततोय की कधीच आम्ही विचार करत नाही जे आज आम्हाला आमचे वाटतायत ते नक्की आहेत का, आमचे आहेत का? जे आज आम्हाला आमचे वाटतायत ते 83,99,999 योनींमध्ये आमचे होते का? आज नक्कीच आहेत का? उद्या असणार आहेत का? म्हणून तर म्हटलेले नाही, कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीचा सिरे कला रे प्राण्या माझे माझे. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्यापाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काही करणार प्राण्या माईचा बाजार. दादा, तरुणपणामध्ये जो माणूस बोलतोय ना, लात मारीन तिथं पाणी काढीन, काय अभिमान असतो त्याच्याकडं, बुक्की मारीन तिथं पाणी काढीन. तरुणपणात जो बोलतोय ना, शेवटी वृद्ध अवस्थेमध्ये त्याला पाणी आणायला, आणून द्यायला दुसऱ्याने लागतंय. त्याचे पाय काम करत नाही, हात काम करत नाही. कोणाच्या भरोश्यावर आपण काम करतोय बरं? तुझं नाही हे शरीर, तो इतरांचा काय विचार? जोपर्यंत तुमच्याकडे सगळं आहे तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम ओसंडून वाहत असते बाबा. पण एकदा काही सगळं काही गेलं ना की तीच घरातली मंडळी बोलतात, आमचे बाबा आता काही कामाचे नाही राहिले. बोलतात ना बाबा, तीच मंडळी बोलतात, आमचे बाबा आता काही कामाचे नाही राहिले. कोणाच्या भरोश्यावर आम्ही आणि कोणाच्या मायेमध्ये हे सगळं अडकून आम्ही सगळं काही करत असतो. जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, नको नको मना गुंतू माया जवळ जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. किती जवळ आहे काळ मौली, किती जवळ आहे. कोणत्या वेळेला कधी केव्हा आम्हाला या जगाचा निरोप घ्यायला लागेल सांगूच शकत नाही. अतिशय जवळ आहे, तो समीप आहे. कळी ज्या वेळेला ह्या सृष्टीवर यायला निघाला ना, त्यावेळेला त्याने स्वतः सांगितलेलं आहे बाबा, कलीने ब्रह्मदेवाला, मी इतर ठिकाणी सगळीकडे जाईन, आनंदात काम करीन, मला कुठेही भीती वाटणार नाही. पण भरतखंडी पुण्य बहुत, बरोबर आहे ना. भारत देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये पुण्य बहुत आहे. कारण का माहितीये का, तिथे प्रभू रामचंद्रांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी माणसं आहेत, साधू पुरुष आहेत त्या ठिकाणी. भगवान श्रीकृष्णांनी कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. हे भरतखंड आहे, भरतखंड आहे. काय म्हणतो माहितीये, तेथे जाता मारती लोक. कुठेही जायला मी घाबरत नाही, कलियुग बोलतोय ब्रह्मदेवाला. पण भरतखंडामध्ये जायला मी घाबरतोय, आणि घाबरतोय म्हणून त्याच्या बरोबर काळ दिलेला आहे. हे एकटा जाऊ नको, तू चाललाय ना, तुझ्या बरोबर काळ येऊन जा. काय म्हणतात ब्रह्मदेव, एकटा जाऊ नको, घाबरतोय ना तू, तुझ्या बरोबर हा काळ घेऊन जा. जिथे तू असशील तिथे तो आहे. म्हणून काळ कोणाला सोडत नाही, बरं का. जो बापाला घाबरत नाही तो पापाला घाबरेल. कलियुगामध्ये जो बापाला घाबरत नाही तो पापाला घाबरेल का? आणि सुरुवात इथून होते ती कलियुगाला. कलियुगाची ऐकावी थोरी, मुलगा झाला बापाचा वैरी. सुरुवात कुठून आहे? आणि मग अशा प्रकारे काय होतंय माहितीये का, आम्ही विषयाधीन होतोय, वासनेअधीन होतोय, नको त्या विचाराधीन होतोय, गुंतलो जातोय, आम्ही गुंतलो जातोय. बाहेर पडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, पण आमचेच विचार आम्हाला बाहेर पडू देत नाहीत. बाबा, जोपर्यंत घरामध्ये सुख ओसंडून वाहत असतंय ना, तोपर्यंत आम्ही आनंदात संसार करत असतो. आनंदात ते सुख ओसंडून वाहत असते त्यांच्या घरामध्ये, बरं का. खिसा गरम असतो, बायको ऐकत असते, पोरं ऐकत असतात, सगळं घरामध्ये संचित व्यवस्थितरित्या सगळं काही चालू असतंय. अशा माणसाला सांगा ना, प्रवचन श्रवणाला चल, कीर्तन श्रवणाला चल, गावामध्ये हरिनाम सोहळा आहे, चल जरा. त्याचं उत्तर काय असतं माहितीये, काय कमी केले देवाने आम्हाला? काय कमी केले म्हणजे कमी केले तेव्हा जायचं का? काय बोलतोय तू, काय कमी केलंय आम्हाला देवाने?
ओसंडून सुख ज्या वेळेला आमच्या घरातून वाहत असेल तोपर्यंत आम्हाला देवाची आठवण होत नाही. अशा टायमाला आम्हाला दिवाबत्तीच्या टायमाला सुद्धा दिवाबत्तीची सांगावं लागतंय, आठवण करून द्यावी लागते. दिवाबत्तीची वेळ झाली तर दिवा लावा म्हणून, बरं का. पण जरा काही दुःख आलं, जरा काही प्रसंग आला की मग मात्र आमची नजर देवापासून बाजूला कुठे होत नाही. कारण आम्हाला माहिती आहे त्या प्रसंगातून बाजूला करणारा फक्त एकच आहे, त्या दुःखातून बाजूला करणारा फक्त एकच आहे. दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में स्मरण करे, दुःख काय का होय. काय आपल्याला काय कमी आहे बाबा, तरी सुद्धा देवाचं नामस्मरण करतोय ना. काय देवाचं नामचिंतन आम्ही करतोय, आम्ही प्रवचन श्रवण करतोय, आम्ही कीर्तन श्रवण करतोय. ज्या ठिकाणी हरिनाम सोहळा असेल त्या ठिकाणी आम्ही जातोच जातो. काय कमी केलं देवाने आम्हाला, पण तरी सुद्धा हे करतोय. त्याला कारण काय माहितीये का, संतांनी आम्हाला सांगितलेले सुखामध्ये देवाचं नामस्मरण कर, दुःख कधी येऊन जाईल पत्ता पण लागणार नाही. दुःख येणार नाही असं नाही. काही लोक काय म्हणतात माहितीये का, तुम्ही एवढा परमार्थ करतात, एवढा परमार्थ करतात, तुम्ही पण मरणारच आहे आणि आम्ही मरणारच आहे. 100% खरं आहे ना. काय खोटं आहे त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यात काही खोटं नाहीये. देवाचं नामस्मरण करणाराही या जगाचा निरोप घेणारा आहे आणि देव नाही आहे म्हणणाराही या जगाचा निरोप घेणार आहे. कोणाचा मृत्यू कसा होईल हे कोणीही सांगू शकत नाही. ऐका, कोणाचा मृत्यू कसा होईल हे कोणीही सांगू शकत नाही. कदाचित पक्का व्यसनारी असेल ना, वासने अधीन असेल, अधर्म आचरण करणारा असेल, अनितीने वागणारा असेल, कदाचित त्याला घरात मृत्यू येऊ शकतो. आणि अखंड भगवंताचं नामस्मरण करणारा जो आहे, अखंड देवाचं नामचिंतन करणारा जो आहे, त्याला कुठेतरी जंगलामध्ये रस्त्यामध्ये मृत्यू येऊ शकतो. मृत्यू कधी आणि कसा कोणाला येईल कोणीही सांगू शकत नाही. कोणी, तुम्ही पण नाही आणि मी पण नाही. पण ऐका, दोघांच्या मृत्यूमध्ये फरक काय आहे, दोघांच्या मृत्यूमध्ये फरक काय आहे. आत्मा गेल्यानंतर आमच्या देहाचं काय होईल याचा विचार आम्ही कधीही करत नाही. आणि खरं तर साधू पुरुषाने त्याचा विचार करूच नाही, सत्पुरुषाने त्याचा विचार करूच नाही. आत्मा गेल्यानंतर आमच्या देहाचं काय होईल हा विचार आम्ही कधीही करत नाही. आत्मा असताना आमच्या देहाने काय केलं पाहिजे या विचाराने आम्ही चालत असतो. आणि धर्माचरण, नीतिमूल्यांची जोपासना, देवाचं नामस्मरण, हरिचिंतन, हरिकीर्तन, देवाचं स्तवन अखंड ज्या देहाकडून घडत आहे त्या देहाचं आत्मा गेल्यानंतर काहीही जरी झालं तरी काही फरक पडत नाही. कारण असताना त्याने त्या देवाची ओळख घेतलेली आहे, कार्य केलेलं आहे, त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि त्या जीवनमुक्ताची ओळख करून देत असताना संत म्हणतात, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. फरक काय आहे, हा नरदेह आम्हाला ज्या कार्यस्थळ मिळालेला आहे, जिथून आम्ही आलेलो आहोत त्याचं स्मरण ठेवून, ज्या कार्यस्थळ मिळालेलं आहे ते काम करून, ते कार्य करून ज्या वेळेला आम्ही जगाचा निरोप घेत असतो ना, त्यावेळेला आमच्या मृत्यूचाही सोहळा झालेला असतो, मृत्यूचाही सोहळा झालेला असतो. पण नरदेह मिळालेला आहे, कशासाठी मिळालेला आहे, कुठून आलेलो आहोत. आलासी कोठून जासी कबण्या रेठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी यात गुंत गुंत मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची राहुनिया मन नाही गोविले. वेद शास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेणी चुकतील खेपा. 84 लक्षच्या योनीच्या खेपा चुकवण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तुम्ही हरिनाम जपा. आणि याचा काही विचारच जो करत नाही, जन्माला आलेला आहे, ज्याप्रमाणे प्राणी पक्षी वागतायत त्याप्रमाणे प्राणी पक्षाप्रमाणे कार्य करतोय.
भूक भागवण्याचं काम प्राणी पक्षी करतात ना, तहान भागवण्याचं काम प्राणी पक्षी करतात ना. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथून तेथे आहे, आमच्याकडे आहे. उत्पत्ती करण्याचं काम तेही करतात, आम्ही करतोय. पण एवढंच काम करून जर या जगाचा निरोप घेत असू तर त्याला म्हणतात जन्माला आला आणि गेला. बरं का, कसा गेला? आता तुमच्या आमच्या सारखा असताना आला नाही ना प्रवचन श्रवण करायला, त्याला काय किंमत करणार आहे त्याची? नरदेहामध्ये असताना आला नाही ना तो. त्या टायमाला आला असता तर तो आपल्यात बसलेला असता आता. बरं का, आला नाही त्या टायमाला. त्या टायमाला चेष्टा केली धर्म कार्याची, देवाच्या कार्याची चेष्टा केली. बरं का, म्हणून अशी अवस्था आहे. बरं का, याची तरी बरी अवस्था आहे. लूत लागलेला बघितलाय का? देवाकडे मृत्यू मागत असतो पण मिळत नाही. अर्थात नरदेह मिळूनही जर आम्ही त्या देवाची ओळख घेतली नाही, स्वतः देव म्हणतायत माझेची किरावयव. देव आहोत आपण, वेगळं पण असं काही नाहीये. फक्त काय करायचं माहितीये का? ती पटलं बाजूला करायची, आवरण बाजूला करायचे. एखाद्या दगडाची मूर्तिकार मूर्ती घडवतो म्हणजे नक्की काय करतो? एखाद्या दगडाची मूर्ती घडवतो तो नक्की काय करतो? रस्त्यावर पडलेला दगड येणारा जाणाऱ्याला त्रास व्हायचा, कोणाच्या ठेच लागायची, कोणाचे डोके फुटायचे, कोणाचे डोके फुटायचे, खूप त्रास व्हायचा. ज्याला त्रास झाला ना बाबा, का त्याच्या मनामध्ये एकच विचार यायचा, हा दगड बाजूला केला पाहिजे. पण करील कोण? भले भले तकलीफ, नाही जमलं कोणाला. असे काही गावात दगड असतात, बऱ्याच लोकांना त्रास असतो पण कोणी बाजूला करत नाही ना, करायची हिंमत पण करत नाही. कारण ज्यांनी त्यांना बाजूला करायचा प्रयत्न केला ना, ते तिथे गुंतले. काय पॉवर आहे ना त्यांच्यामध्ये. गंजलेल्या लोखंडामध्ये एवढी पॉवर आहे की ते चांगल्याला गंजवते. नवीनाची किंमत जास्त असते पण तरी सुद्धा ते गंजलेला चांगल्याला गंजवते. बरं का, 2 किलो तुपामध्ये जर समजा 2-4च थेंब रॉकेलचे पडले तर काय अवस्था होईल? रॉकेलचा वास तुपाला येईल का तुपाचा वास रॉकेलला येईल? 2-3च थेंब फक्त. कित्येकांनी त्यांना सुधरवायचा प्रयत्न केला, त्यांना ते घेऊन बसायला लागले. बरं का, असे काही दगड असतात रस्त्यावर येता जाताना, अनेकांना त्रास होत असतो. पण एक साधू पुरुष त्या रस्त्याने ज्या वेळेला येत होते त्यावेळेला त्या ग्रामस्थांना सांगितलं, हा रस्त्यावरचा दगड मला हवा आहे. हात जोडले सगळ्यांनी. बाबा, खूप दिवसापासून आम्ही असाच कोणतरी बघत होतो, पाहत होतो, कोणाची हिंमत नाही त्याला हात लावायची. घेऊन जा बिनधास्त. नाही पण तुमच्या ग्रामस्थांचं काहीही नाही, काहीही नाही. तुम्ही नेताय हेच आमच्यावर उपकार आहेत. काय म्हणतात ते? तुम्ही नेताय ना, हेच फार मोठे उपकार आहेत आमच्यावर. घेऊन जा बिनधास्त. घेऊन गेले ते साधू. 4-5 वर्षानंतर त्या गावात आले आणि त्यांना सांगितलं, तुमच्या गावामध्ये अमक्या देवाचं मंदिर आपल्याला बांधायचंय, मंदिराचं काम तुम्ही करा, मूर्ती मी आणतोय. मंदिराचं काम केलं आणि महाराजांनी मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी गावामध्ये आणली. ऐका, प्राणप्रतिष्ठेच्या आधी आपण ग्रामप्रदक्षिणा करतो मूर्तीला, आणि ग्रामप्रदक्षिणाच्या वेळी ताई आरती घेऊन जायची. त्या मूर्तीकडे बघून देहभान विसरून जायची, एवढी आकर्षित व्हायची त्या मूर्तीकडे बघून. जो त्या गावातला ग्रामस्थ जायचा ना दर्शनाला, तो पाहतच राहायचा त्या मूर्तीकडे, पाहतच राहायचा. त्याची नजर बाजूला जात नव्हती. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार, किती सुबक मूर्ती आहे, किती सुंदर मूर्ती आहे, किती हसता चेहरा आहे मूर्तीचा. प्रत्यक्ष देव आपल्याशी बोलतोय की काय असं वाटतंय. आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार, एवढी सुबक एवढी सुंदर मूर्ती आहे, हा दगड तरी कुठला असेल, हा पाषाण तरी कुठला असेल. राहवतच नाही. म्हणून ज्या वेळेला त्या साधूंना विचारलं ग्रामस्थांनी, महाराज पाषाण कुठला आणला, हा दगड कुठला आणला? महाराजांनी सांगितलं, तुमच्याच रस्त्यावरचा, तुमची टकली फोडणारा, डोकी फोडणारा, तुम्हाला ठेच लावणारा, तुमचे डोके फोडणारा, तुमच्याच रस्त्यावरचा. आता मात्र सर्वांना आश्चर्य वाटलं. काय? एकेकाळी असा असणारा पाषाण दगड, एवढी सुबक आणि एवढी सुंदर मूर्ती बनवायचे, महाराजांना किती त्रास झाला असेल, किती त्रास झाला असेल. काय नाही, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार आहे.
आणि राहवतच नाही म्हणून ग्रामस्थांनी विचारलं, महाराज काय केलं नेमकं? महाराज एवढं परिवर्तन घडलं, हे परिवर्तन करण्यासाठी तुम्ही नेमकं केलं काय? महाराज म्हणतात, प्रत्येक दगडात देव आहे. ऐकताय ना? प्रत्येक दगडात देव आहे. फक्त त्याचा नको असलेला भाग बाजूला केला की देवाची मूर्ती आपोआप तयार होते. नको असलेला भाग बाजूला केला की देवाची मूर्ती आपोआप तयार होते. एक 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 खपली फोडून फक्त बाजूला करायची आपल्याला, बस. किती सोपं आहे ना, किती सोपं आहे बाबा. बसल्या जागेवर देव होऊ शकतो आपण. फक्त आपण काय केलं पाहिजे माहितीये का? नको असलेला भाग बाजूला केला पाहिजे. आम्हाला जो त्रासदायक आहे, आम्हाला जो त्रास देतोय, आमचं आयुष्य जे बर्बाद करत आहे, आमचं जीवन उद्ध्वस्त करणारे विचार आम्ही का जवळ ठेवावेत? का जवळ ठेवावेत आम्ही? आमचं आयुष्य, आमचं जीवन बर्बाद करणारे विचार आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ठेवावेत का? आमच्या जवळ आम्ही ठेवावेत का? ज्या दिवशी आम्ही ही पटलं बाजूला करू, ही आवरणं बाजूला करू, ह्या नको असलेल्या ह्या दगडाच्या खपल्या काढून एक 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 एक, त्या दिवशी आम्ही देवाचेच आहोत याचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंत काय म्हणतात? तैसे भूत जात सर्व हे माझेची किर अवयव परी, माया योगी जीव जसे आले. ही मायेची पटलं आम्हाला बाजूला करता आली पाहिजेत. ह्या खपल्या आम्हाला एक 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 नको असलेल्या बाजूला करता आल्या पाहिजेत. पण त्यासाठी महत्वाचं आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. बरं का? टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही ना. ते घाव सोसता आले पाहिजे. कधीतरी संत आपल्याला मार्गदर्शन करता करता असं काही मार्गदर्शन करतात, असं काही बोलत असतात, आपल्याला कठोर वाटतंय ते. टाकीचे घाव, एखादी खपली जर निघतच नसेल, बाजूलाच होत नसेल, तर जोरात रट्टा मारावा लागतो ना. अगदी हळूहळू हळूहळू ती घडवणी करता करता बघा, एखादा जर असा खपली निघतच नसेल तर जोरात रट्टा मारावा लागतो. पण आपण स्मरणात ठेवलं पाहिजे की हे आपल्या हिताचंच आहे. कारण संत जे मार्गदर्शन करतात ना, ते आमच्या हिताचं असते, फायद्याचं असतंय, आमच्या उद्धाराचा मार्ग असतो तो. फक्त आम्ही स्वीकारला पाहिजे. बरं का? स्वीकारला पाहिजे. आपला विषय असा आहे की भगवंताने प्रत्येकाला जन्माला घालताना शुद्ध विचाराने आणि व्यवस्थित सात्विक वृत्तीनेच जन्माला घातलं होतं. नंतर काय काय चाललं ते आमचं आम्ही. काय बरोबर आहे की नाही? या आमच्या आवडी निर्माण झाल्या, आम्ही आवड लावली, आम्ही आवड लावली त्याला. बाकी सुरुवात बघा ना त्या मुलाची कशी आहे. आईचं दूधच प्राशन करतोय तो. काय आईचं जर कमी पडलं तर गाईचं, गो मातेचं, दोन्ही पण माताच आहेत आमच्यासाठी, माताच आहेत. जसं खाण्याचं आहे ना बाबा, जसं खाण्याचं आहे ना, तसं विचाराचं आणि कर्माचं आहे. संघाप्रमाणे त्याच्याकडे विचार निर्माण झाले. म्हणून लहानपणीची ताई बाजूची काकी बरोबर घेऊन जायची, 1-1.5 तास त्याला खेळवायची आणि परत त्याच्याकडे आईकडे आणून द्यायची आणि सांगायची, तुझं बाळ खूप चांगलं आहे, खूप आवडतंय, बरं वाटलं जरा माझ्या घरी नेऊन त्याला आनंदाने खेळवलं, तुझं पण काम तू आवरलं, तोपर्यंत मलाही आनंद वाटला. तीच काकी 15 वर्षानंतर बोलते, अख्ख्या आळीमध्ये जर डांबरट पोरगा असेल तर तुझं. त्याला कारण काय? संघ. संघ. या ठिकाणी मनुष्य कार्य करत असताना त्रिगुणात्मक कार्य करतोय. बरं का? 3 गुणांनी कार्य करतोय, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. रजोगुणी माणूस चमकून दिसतो बाबा फक्त. रजोगुणी माणूस चमकून दिसतो फक्त. तिन्ही मध्ये प्रकार वेगवेगळे आहेत. तमोगुणे अधोगती आहे, रजोगुणे पुनरावृत्ती आहे आणि सत्वगुणे भगवत भक्ती आहे. सत्वगुणे भगवत भक्ती आहे. आम्हाला सत्वगुणाने कार्य करायचं आहे. बरं का? तिन्ही मध्ये प्रकार बघा कसे आहेत. एखादा पाण्याचा थेंब जर एखाद्या तापलेल्या लोखंडावर पडला तर पाण्याच्या थेंबामध्ये काही दोष आहे का? काहीच नाही. पण तो जर तापलेल्या लोखंडावर पडला तर त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही ना. तसं तमोगुण्याचं आहे, नाव पण शिल्लक राहत नाही. मना सांग पा रावणा काय झाले, नाव पण नाही शिल्लक राहिले. अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, नाव पण नाही शिल्लक राहिले.
का बरं? अहंकार, अभिमान, क्रोधिष्ट, तमोगुणी. काय म्हणतात बघा भगवंत, म्हणून माझीची मी नव्हती, माझीची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांद झाले. माझेच आहेत पण मला ओळखत नाही. का? अहम ममता, अहमभाव निर्माण झाला, विषयांद झाले. आणि त्या विषयांद झालेल्या रावणाला स्वतःची पत्नी सांगते, श्रीराम प्रभूंना शरण जा, तुमचा पण उद्धार होईल आणि माझा पण उद्धार होईल. पण रावण बोलतो, बायांचा काही सगळाच ऐकायचा नसतंय. काय बोलतो रावण? बायकांचा काही सगळाच ऐकायचा नसतंय. बरं का? हिताचं असेल ते ऐकायचं असते बाबा, चांगलं असेल ते ऐकायचं असते दादा. आलं का लक्षात? अर्धांगिनी येते. सगळ्यात जास्त त्याग कोणाचा आहे? महिलेचा आहे ना. महिला ही अनादी काळची माता आहे. ऐकताय ना? महिला ही अनादी काळची माता आहे. तुमचा आमचा जन्मच त्या महिलेपासून आहे ना, त्या मातेपासून आहे ना. ऐक नाही, त्या मातेपासून जन्म आहे तुमचा आमचा. माय माऊली, तुम्ही कधीतरी निरीक्षण केलंय का? तुमच्या पोटी ज्या वेळेला मुलगा जन्माला येतो त्याचं रडणं बघा, आणि ज्या वेळेला मुलगी जन्माला येते तिचं रडणं बघा. असं म्हणतात मुलापेक्षा मुलगी जास्त रडत असते. खरंय की खोटं आहे? मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. खरंय ना बाबा? मुलापेक्षा मुलगी जास्त रडत असते, कारण तिला माहिती आहे माझं आयुष्यच रडून जाणार आहे. आज कलियुगामध्ये मुलीच्या वाट्याला काय आहे? काय आहे तिच्या वाट्याला बघा ना. 2 मुली झाल्या, तिसरी मुलगी ही ह्या आई वडिलांनी स्वीकारली ना. 5 भावंड ही, 2 मुलं 2 मुली, शेवटची आमची सोनाली ताई. आज एखादी मुलगी जर झाली तर पहिले जिला होतंय तिचं तोंड पडतंय. मुलगी झाली, वाटलं नव्हतं. सगळी बोलायची तुला मुलगाच होय. सगळी म्हणजे कोण कोण? मोठे देवाचे अवतार होते का ते सगळे बोलायचे ते? अगं ताई, तू तोंड बारीक करते, बरोबर आहे. तुझा जन्म झाला त्यावेळेला तुझा स्वीकार आईने आनंदात केला म्हणून तू राहिलीस ना, म्हणून तुला आई होण्याचं भाग्य प्राप्त झालं ना ताई. तेव्हापासून त्या मुलीच्या वाट्याला दुःख आहे बाबा. तेव्हापासून भेद केला जातो. काही वेळेला काही ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो वंशाचा दिवा आम्ही कसा सांभाळतो बघा. आणि पणती, अरे काही ठिकाणी पेटाईच्या आत विझवली जाते रे पणतीला. दिवे लावता लावता, दिव्याची आशा करता करता, दिव्याच्या वंशाच्या दिव्याच्या आशा अपेक्षेमध्ये काही वेळेला पणत्या आतल्या आत विझवल्या जातात. तपासणी करावी आणि मुलगी असेल तर गर्भपात केला जात आहे. आणि कधीतरी जन्माला आली ना, तिच्या वाट्याला फक्त दुःख दुःख आणि दुःखच पाहायला मिळतं. दुःखच पाहायला मिळतं. या कलियुगामध्ये जगत वागत असताना किती रे दुःख सहन करेल ती मुलगी. देवीचं रूप आहे, एक देवीच्या रूपाने ती कार्य करते. लहानपणापासून वृद्ध अवस्थेपर्यंत, वृद्ध जरी झाली तरी नातवंडांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत त्या ठिकाणी संस्कार करत असते. लहानपणापासून वृद्धपणापर्यंत बघा ना तिच्या वाट्याला काय आहे. काय आहे तिच्या वाट्याला? बरंच काही सांगता येते, बरंच काही बोलण्यासारखं आहे. आई वडिलांचा त्याग करायचा आहे तिला, घरादाराचा त्याग करायचा आहे, आवडी निवडीचा त्याग करायचा आहे. अनोळखी घरामध्ये मापट ओलांडून लक्ष्मीच्या रूपामध्ये जायचंय. तिथे गेल्यावर पण कधीतरी नकळत दूध नुसतं उतू गेलं तर 4 शिव्या ऐकायच्या. कधीतरी भाजीमध्ये मीठ जास्त पडावं, परंपरा काढतात ते. काय काय सहन करता येते विचार. बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. पण ऐका ना, आज भेद केला जातो. जो भेद केला जातो याला कारण काय आहे? कलियुगामध्ये आपण वावरतोय. कलियुगामध्ये आपण वावरतोय.
आणि ती पत्नी सांगते रावणाला, कुठल्याच बाईला मनापासून असं कधीच वाटत नाही का आपला संसार बर्बाद व्हावा. वाटतंय? एखादा पुरुष जर वाईट मार्गाला जात असेल ना तर त्याला परत परत विनंती करते ती, अहो ऐका ना, तुम्हाला काही कमी केलं आम्ही,